हमें पता है तेरे में बादशाह जैसी कोई बात नहीं, लेकिन औकात नहीं। वाह 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 सही। हमें पता है तेरे में बादशाह जैसी कोई बात नहीं, लेकिन औकात नहीं। वाह 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 सही। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपण इम्पोर्ट केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल राहणार आहे। तर डेमो बघितल्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे की श्रीमान लेजंड स्पेशल आपण इथं व्हिडिओ ॲटिट्यूड व्हिडिओ इथं रील एडिटिंग करणार आहोत। तर इथं काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे मटेरियलमधील तुम्हाला जो श्रीमान लेजंडचा आपला श्रीमान भाऊचा जो व्हिडिओ दिलेला आहे, जो डायलॉग व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ 9.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ठेवून उरलेला थोडासा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे। आणि कट करून टाकल्यानंतर आपला जो हा इमेज आहे म्हणजे आपला जो श्रीमान भाऊचा व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून ह्या दोन्ही रेक्टेंगलच्या म्हणजे दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे। म्हणजे आपण व्हिडिओला जो शेक इफेक्ट किंवा ग्लिच इफेक्ट तुम्ही म्हणू शकताय, तर ग्लिच इफेक्ट दिलेला आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर दिसून येईल, बघू शकताय तुम्ही। तर हालताना नॉर्मल दिसून येईल इमेज। तर आता इथं काय करायचं नेक्स्ट स्टेप, तर व्हिडिओ ॲड झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हाईट PNG दिलेला तो सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आणि ॲड करून घेतल्यानंतर त्याला काय करायचं अशा प्रकारे बघू शकता कमी 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 करत अशा प्रकारे त्याची साईज तयार करून घ्यायची आहे। म्हणजे वरती ढकलत अशा प्रकारे त्याची साईज तयार होणार आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन याची साईज आहे ती कमी करून अशा प्रकारे बघू शकता साईज कमी। आणि इथं काय करायचं थोडं पुढे येऊन ती जी आपली PNG आहे त्याच्या वरती ठेवून तिथं आपल्याला त्याची लेंथ 9.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत करून या लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तो व्हिडिओ ॲड केलेला आहे, व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट दिलेला आहे जो ग्लिच इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय, बघू शकता तुम्ही ग्लिच इफेक्ट बघू शकता, फक्त नॉर्मली तुम्हाला इथे दिसून येईल। त्यानंतर व्हाईट PNG, त्यानंतर आपले इमोजी PNG अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशन म्हणजे आपलं मेन ॲनिमेशन। तर तिथं काय करायचं आहे की 9.13 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचे इमेज इथं काय करायचे ॲड करून घ्यायचे। आता हे मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। तर श्रीमान भाऊचे जे कट्टर फॅन आहेत ते या व्हिडिओला लाईक करून बघू शकता तुम्ही, त्यांचं प्रेम आहे ते कमेंट बॉक्समध्ये दाखवतील। त्यानंतर काय करायचं अशाच प्रकारे आपले जी फोटो आहेत ते एक प्रमाणे इथं ॲड करून घ्यायचे। इथं बघू शकता मी ही इमेज प्रत्येक इमेज डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे। आता इमेज ॲड करून झाल्यानंतर प्रत्येक इमेज फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली वरती 3 डॉटला जाऊन फुल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की आपले इमेज आहे तर इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली एकच वे आहे, सिम्पली हा इमेज आहे तो फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे एका क्लिकमध्ये आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी प्रत्येक इमेज लेअर
फुल स्क्रीन घेतोय, तुम्ही अशा प्रकारे तुमचे इमेज ॲड केलेले प्रत्येक इमेज लेअर इथं फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण लास्ट इमेज लेअर केलेला आहे. आता फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथून आपल्याला बॅक निघायचं आहे आणि बॅक निघाल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून हा जो पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 9.13 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेज मध्ये सोडून 11.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. अशाच प्रकारे काय करायचे, एक इमेज मध्ये सोडून हा जो पहिला इफेक्ट आहे तो या लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं इफेक्टचं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय पहिला इफेक्ट आपला अप्लाय झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 10.12 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून 12.10 त्यानंतर बघू शकता अशाच प्रकारे एकाडेक 14.8 अशा प्रकारच्या बीटमार्कला एकाडेक बीटमार्कला इथं आपल्याला तो इफेक्ट आहे तो सेकंड नंबरचा पेस्ट करायचे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. जिथं जिथं इमेज आहे ते सेट झालेलं नाही किंवा जिथं मिरर इफेक्ट आपण यूज केलेला आहे त्यासाठी काय करायचं आहे की अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता एखाद्या इमेज आहे तो प्रॉपर बसलेला नसतो तर तो सिम्पली फक्त काय करायचा आहे, प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 9.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला बादशाह म्हणून ही जी PNG दिलेली आहे ती सिम्पली काय करायची, इथं वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.